पुण्यामध्ये काल दोन्ही नेत्यांमध्ये काहीशा विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येते। तर महायुतीमध्ये समान निधी वाटप करण्याची शिंदेंनी शहांकडे मागणी केल्याचंही समजतंय। तर शिवसेनेच्या फाईल वेटिंगवर राहत असल्याची ही तक्रार केल्याची माहिती सध्या समोर येते। तर शिवसेना मंत्री आमदारांच्या विकास कामामध्ये अडथळे येत असल्याची ही तक्रार करण्यात आली। तर नेमका कोणकोणत्या विषयांवर चर्चा झालेली आहे त्या संदर्भातले ग्राफिक्स आपण पाहतोय। महायुतीमध्ये समान निधी वाटप करण्याची मागणी करण्यात आली। तर शिंदेंच्या मंत्र्यांच्या फाईल्स या अर्थ खात्याकडून लवकर मंजूर होत नाहीत असं सुद्धा या बैठकीमध्ये शिंदेंनी म्हटलं। पालकमंत्री पदावर मार्ग काढण्याचे शिंदेंनी शहांकडे साकडं घातलं। तर रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद सोडवावा असं सुद्धा शिंदेंनी म्हटलंय। शिवसेनेचे मंत्री आमदारांच्या विकास कामामध्ये अडथळे येत असल्याची तक्रार सुद्धा शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सांगतो या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते। आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही। जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, सीएमशी बोलतील। आम्ही दर आठवड्याला अनेकदा सरकारच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये एकत्र बसत असतो, बोलत असतो, चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो। पालकमंत्रीबाबत चर्चा हा विषयच नाही, शेवटी मी सुद्धा दीर्घकाळ राजकारणामध्ये वावरतो आहे। अशा वेळेला आपल्या विनंतीला मान देऊन ज्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत करणं, त्यांच्या समेत आलेल्या सर्व नेत्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य आहे। ही राजकीय भेट नाही, ही एक कौटुंबिक भेट आहे। आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह कसा असू शकतो, कसे विचार असू शकतात, हे आज अमितभाईंच्या भेटीने या ठिकाणी दाखवलं। आजच्या भेटीत पालकमंत्री सोडाच कुठल्याही राजकीय विषयावरती बिलकुल त्या ठिकाणी चर्चा नाही।